अंकुर, sowing seeds of hope. गोष्टीचे नाव आहे महादेवाचे मंदिर फिरले. मुलांनो, नामदेवांच्या गोष्टी ऐकल्या का तुम्ही? औंढ्या नागनाथ येथील शिवमंदिरात नामदेवांना विसोबा खेचर हे गुरु कसे भेटले हे ऐकलत का तुम्ही? अखेर गुरु भेटले या गोष्टीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, नक्की बघा. औंढ्या नागनाथ गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. तेथील शंकराचे मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. तेथील पिंडीमध्ये शंकर म्हणजे हर आणि विष्णू म्हणजे हरी या दोघांचे अस्तित्व असल्यामुळे त्याला हरिहर असे म्हणले जाते. तुम्हाला माहितीये, हे मंदिर 5000 वर्ष जुनं आहे. पांडवांनी हे मंदिर बांधले आहे. पांडव म्हणजे कोण माहितीये? पांडव म्हणजे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव ही 5 भावंड. पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा ते औंढ्या येथे काही काळ राहत होते. पांडवांना एक दिवस असे लक्षात आले की त्यांच्या गायी जवळच्या एका तलावात जातात, पाणी पितात आणि आपले दूध तिथे सोडून येतात. असे का करतात त्या याचा शोध घेण्यासाठी भीम त्या तलावाच्या पाण्यात उतरला. तेव्हा त्याला तलावाच्या तळाशी शंकराची पिंडी दिसली. मग श्रीकृष्णाच्या आदेशावरून युधिष्ठिराने त्या पिंडीला स्थापन केले आणि मग मंदिर बांधले. खूप पवित्र असे हे ठिकाण आहे बरं का. तुम्हाला माहितीये, 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एकमेव शिव मंदिर आहे ज्याचे तोंड पश्चिमेकडे आहे. आणि शंकराचा नंदी तो नेहमी शंकराच्या समोर असतो, तर तो या मंदिराच्या मागील बाजूस आहे. मुलांनो, असे का झाले माहितीये तुम्हाला? त्याचीच ही गोष्ट. एक दिवस ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज दोघेही तीर्थयात्रा करीत करीत औंढ्या नागनाथ येथे शिवदर्शनासाठी गेले. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. दोघांनी भगवान शंकराचे दर्शन घेतले. ज्ञानदेव नामदेवांना म्हणाले, तुमच्या गुरूंचे हे स्थान आहे. आज महाशिवरात्र पण आहे. तुमच्या तोंडून विठू माऊलीचे एखादे कीर्तन होऊ दे महादेवासमोर. नामदेवांनी मग महादेवाला नमस्कार केला आणि कीर्तनाला सुरुवात केली. आपल्या लाडक्या विठोबाचे रूप डोळ्यासमोर आणून ते कीर्तनात दंग झाले. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. बघता बघता नामदेवांचे कीर्तन ऐकायला खूप लोक जमा झाली. महादेवाच्या मंदिरासमोरचे अंगण लोकांनी भरून गेले. चिपळ्या आणि टाळ यांच्या गजरात आणि पांडुरंगाच्या कीर्तनात सर्वजण बुडून गेले. तेवढ्यात तेथे महाशिवरात्रीसाठी महादेवाची पूजा करणारे पुजारी आले. लोकांच्या गर्दीमुळे त्यांना देव्हाऱ्यात जाता येईना. तेव्हा ते चिडले आणि रागाने म्हणाले, बाजूला व्हा. महादेवाच्या मंदिरात असले हरिकीर्तन नाही चालायचे हो. ते पंढरपुरात जाऊन करा. येथे तुमच्या कीर्तनामुळे आमची पूजा खोळंबली आहे. आमच्या देवाला असे चालायचे नाही. तुम्ही देवळाच्या मागे जा आणि खुशाल कीर्तन करत बसा. इथून आधी बाहेर व्हा. हे ऐकून नामदेवांना फार वाईट वाटले. ते मनात म्हणाले, हरी आणि हर एकच नाही का? महादेवांना माझ्या विठू माऊलीचे कीर्तन ऐकवायचे होते मला. पुजाऱ्यांचा हा भेदभाव बरा नव्हे. पांडुरंगा, कीर्तनात अडथळा आला की रे तुझ्या, पण तू सगळीकडेच आहेस. मी मागील बाजूसच जातो. पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे नामदेव मंदिराच्या मागे गेले. त्यांच्या मागून सगळी गर्दी मंदिराच्या मागे लोटली. मग तिथे नामदेवांनी कीर्तन सुरू केले. नामदेव मनातून खूप दुखावले गेले होते. महादेवासमोर कीर्तन नाही होऊ शकले याचे त्यांना वाईट वाटत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते.
विठ्ठल 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 असा त्यांनी धावा सुरू केला. आणि काय आश्चर्य, सगळीकडची जमीन हलू लागली. कोणाला काही कळेना काय होतंय ते. तर पूर्वेकडे तोंड असलेले देऊळ चक्क फिरले की, आणि त्याचे तोंड नामदेवांसमोर आले. साक्षात महादेवाने पांडुरंगाचे कीर्तन ऐकण्यासाठी देऊळ फिरवले आणि सगळ्यांना दाखवून दिले की असा भेदभाव करू नये. नामदेवांच्या भक्तीमधील शक्ती पाहून तिथले पुजारी नामदेवांना शरण आले. त्यांनी नामदेवांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. तेव्हा फिरलेले देऊळ आजही त्याच स्थितीत आहे आणि म्हणून नंदी मंदिराच्या मागे आहे. मुलांनो, या गोष्टीतून काय शिकायला मिळते बरं? देव सर्वत्र आहे. सर्व देव एकच असतात. मनातला भक्तिभाव महत्वाचा असतो. लहान मोठे असा भेदभाव कधी कोणीही करू नये.